या भारतवर्षात काका पुतणे हा संघर्ष काही नवा नाहीये. अगदी पुराणातही याचे दाखले मिळतात. कौरवांचे वडील धृतराष्ट्र यांनी 5 पुतणे म्हणजेच पांडवांना सत्तेतून बेदखल केलं होतं. त्यानंतर काय महाभारत घडलं हे सर्वांना माहिती आहे. अगदी अलीकडच्या इतिहासात डोकावलं तरी पेशवाईत राघोबा काकांनी पुतण्या नारायणरावांचा गार्दींकडून कसा काटा काढला आणि काका मला वाचवा या आरोळीनं पुण्यातील शनिवार वाडा कसा दणाणला हेही सर्वांना ठाऊक आहे. आणि आज उत्तर प्रदेशातल्या यादवीनं काका पुतण्या हा संघर्ष पुन्हा एकदा समोर आलाय. आणि या सर्वांच्या निमित्तानं पाहूयात राजकीय संघर्ष असलेला हा काका पुतण्यांचे हे काही संबंध. यादव काका पुतणे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी त्यांचे सख्खे काका शिवपाल यादव यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा यादवी उफाळून आली आहे. शिवपाल यांनी पक्षात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तसंच नेताजी आणि माझ्यातही फूट पाडण्याचा प्रयत्न केला असा आरोप अखिलेश यादव यांनी काका शिवपालांवर केला. हा वाद इतका टोकाला गेलाय की त्यामुळे अखिलेश यांचे वडील म्हणजेच नेताजी मुलायम सिंग यांच्याशीही त्यांचे संबंध ताणले गेले. इतके की आजही माझ्या धमक आहे असा इशाराच मुलायम सिंग यांनी अखिलेश यादव यांना दिला. त्यामुळे एका बाजूला अखिलेश तर दुसऱ्या बाजूला मुलायम सिंह शिवपाल यादव अशी रस्सीखेच सुरू झाली. या निमित्तानं राजकारणातील काका पुतण्यांचे संबंध आणि वादाचा मुद्दा पुन्हा चर्चेला आलाय. महाराष्ट्रातील राजकारणात काका पुतण्यांची परंपरा आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. काकांनी पुतण्याला राजकारणात आणायचं आणि नंतर पुतण्याची राजकीय इच्छा प्रबळ झाल्यावर काका पुतण्यातला वाद विकोपाला जाण्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात घडल्या. यातले काही काका पुतणे पाहायचे म्हटलं तर शरद पवार आणि अजित पवार, बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे ही नावं सहज समोर येतात. पवार काका पुतणे. पवार साहेबांचं म्हणजे शरद पवारांचं बोट धरून अजित पवार राजकारणात आले खरे, पण शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यांमध्ये अप्रत्यक्ष धुसफूस सुरूच असते. कुठल्या तरी निमित्तानं शरद पवार अचानक अजित पवारांना चिमटा काढतात. मग अजितदादांना देखील शरद पवारांचा उल्लेख दैवत असा करून आपली निष्ठा सिद्ध करावी लागते. 2012 मध्ये सिंचन घोटाळ्यांच्या आरोपांच्या निमित्तानं अजित पवारांनी थेट राजीनामा पाठवून दिला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांनीही प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामे पाठवत अजित पवारांच्या पाठीशी असल्याचं दाखवून दिलं. या निमित्तानं अजित पवारांनी आपली ताकदच एक प्रकारे सर्वांना दाखवून दिली. शरद पवारांना त्यावेळी प्रत्यक्ष हस्तक्षेप करत आमदारांचं हे बंड थंड करावं लागलं. पवारांचा राजकीय वारसदार कोण असा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा अजित पवार की सुप्रिया अशी चर्चा होते. आघाडी सरकारच्या काळात अजित पवारांना उपमुख्यमंत्रीही करण्यात आलं, पण बारामतीची खासदारकीची जागा सुप्रिया सुळेंना देऊन थोरल्या पवारांनी सुप्रिया सुळेंनाच आपली वारसदार असल्याचे संकेत दिले. 2014च्या निवडणुकीत पक्षाच्या प्रचाराचा मुद्दा असो किंवा निकालानंतर भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका, शरद पवारांनी पक्षावरचं आपलं वर्चस्व नेहमीच सिद्ध केलं आणि यामुळेच अजित पवारांचं दुय्यमत्व अधिकाधिक अधोरेखित होत गेलं. ठाकरे काका पुतणे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे या काका पुतण्यांचे संबंध खरोखरच आदर्श असेच होते. अर्थात जोपर्यंत उद्धव ठाकरे पूर्ण वेळ राजकारणात आले नव्हते. राज ठाकरेंनीही काकांचं बोट धरून सुरुवातीला कुंचला हातात धरला, त्यानंतर शिवसेना भक्कम करण्यासाठी काकांचा हातही धरला. पण जेव्हा वारसदाराचा मुद्दा पुढे आला तेव्हा मात्र सूत्र उद्धव ठाकरेंच्याच हातात गेली आणि बाळासाहेबांना विठ्ठल मानणाऱ्या राज ठाकरेंनी काकांचे चरण सोडले आणि नवनिर्माणाची शिट्टी वाजवत ते थेट इंजिनातच जाऊन बसले. यानंतर काका पुतण्यातील संबंध खूपच विकोपाला गेले. इतके की पक्ष सोडलास आता तुमच्या बॅनरवर माझा फोटो वापरून शिवसैनिकांमध्ये गैरसमज पसरवू नकोस असा थेट जाहीर इशाराच बाळासाहेबांनी राज ठाकरेंना दिला. इतकंच काय, पण बाळासाहेबांच्या निधनानंतर काढलेल्या पार्थिव यात्रेतही राज यांना पार्थिवाजवळ स्थान देण्यात आलं नव्हतं. मुंडे काका पुतणे. भाजपचे महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते कैलासवासी गोपीनाथ मुंडे यांनी पुतण्या धनंजय मुंडेंना राजकारणात आणलं खरं,
पण कालांतरानं धनंजय मुंडेंची अजित पवारांशी गट्टी जमली आणि या काका पुतण्यात वैर निर्माण झालं. गोपीनाथ मुंडे शरद पवारांविरोधात आग ओकत असतानाच अजित पवारांनी कधी मुंडेंचं घर फोडलं हे गोपीनाथ काकांना कळलंच नाही. परळीच्या नगराध्यक्षपदावरून धनंजय मुंडेंनी थेट गोपीनाथ काकांनाच आव्हान दिलं आणि इथं त्यांच्यात संघर्षाची पहिली ठिणगी पडली. पुढे विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंचा उमेदवारीवर दावा असताना पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळाली. त्यानंतर गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातला संघर्ष अधिक तीव्र झाला. त्यातच धनंजय मुंडेंची अजित पवारांची जवळीक वाढली आणि ते कधी राष्ट्रवादी झाले ते कळलंच नाही. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतरही पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्यातला संघर्ष आजही सुरूच आहे. भुजबळ काका पुतणे. महाराष्ट्रातल्या राजकीय घराण्यातल्या अन्य काका पुतण्यांसारखे ताणलेले संबंध भुजबळांच्या घराण्यात दिसले नाही. छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या संबंधात तशी कटुता कधीच पाहायला मिळाली नाही. पुतण्या समीर यांना राजकारणात आणल्यावर छगन भुजबळांनी मुलगा पंकजलाही आमदार केला. म्हणजे छगन भुजबळ येवल्याचे आमदार आणि मंत्री, पंकज भुजबळ मनमाड नांदगावचे आमदार, तर समीर भुजबळ नाशिकचे खासदार. पुढे राज्यात सत्तांतर झालं आणि मनी लॉन्ड्रिंग तसंच बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात छगन भुजबळांना अटक झाली. त्यानंतर पुतण्या समीर भुजबळांनाही अटक झाली. काकांप्रमाणेच पुतण्यालाही तुरुंगवारी करावी लागली. मात्र यामुळे काका तिथे पुतण्या ही अपवादात्मक जोडी किमान भुजबळांच्या बाबतीत दिसून आली. राजकारणाचा हा खेळच असा की इथं रक्ताची नातीही टिकत नाहीत. तिथे पुतण्या यांची तर बातच सोडा. मात्र संघर्ष काका पुतण्यांमधला असो की नात्या नात्यांमधला, या अशाच संघर्षानं महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्याही राजकारणाला दिशा दिली आणि नवीन राजकारणाची मांडणी केली. हेच इतिहास सांगतो आणि यापुढेही सांगेल. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.